नमस्कार, मी आकांक्षा. स्वागत आहे आपलं महाराष्ट्र बुलेटिन मध्ये. बघूया काही महत्त्वाच्या बातम्या. बदलापूर प्रकरणावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे की आज महाराष्ट्रातील पोलिसांना सरकारचा धाक नसल्यामुळे ते बेजबाबदार, बेपर्वा आणि असंवेदनशील झाले आहेत. पोलिसांना घटना कळत नाहीत, कोणती घटना झाली आहे हे समजत नाही. संवेदनशीलता हरवल्यामुळे आज अशा असंतोषाला सामोरे जावे लागत आहे. ज्या महिला तपासात सत्यता समोर आणत आहेत अशा महिलांना धमक्या दिल्या जात असल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे, असे ते म्हणाले. या महाराष्ट्रातील पोलीस सरकारचा भाग नसल्यामुळं बेपर्वाई वृत्तीचे झालेले आहेत, असंवेदनशील झालेले आहेत. त्यांना घटना कळत नाही की कोणती घटना झालेली आहे, त्याच्यावर कशा पद्धतीने रिॲक्ट व्हावं. आणि मग संवेदनशीलता हरवली असल्यामुळं आज आपल्याला या असंतोषाला सामोरं जावं लागतं. काही महिलांना सुद्धा याबाबत धमकी देण्यात आलेल्या आहे. व दिल्या जातात. ज्या महिला तपासकामी सत्यकथन करतायत, सत्य तपासात सत्यता समोर आणतात, अशा महिलांना तुमच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल अशा प्रकारचे धमके येतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लखपती दीदी मेळाव्यासाठी जळगाव विमानतळावर आगमन झाले आहे. या प्रसंगी राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक MCV महेश्वर रेड्डी आदी उपस्थित होते. विमानतळ स्वागतानंतर त्यांनी तेथे उपस्थित लखपती दीदींशी संवाद साधला. त्यानंतर त्यांचे लखपती दीदी संमेलनस्थळी आगमन झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात आज क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यामध्ये वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. आज गोंदिया सकाळपासूनच पाऊस सुरू असताना सुद्धा मॅरेथॉन स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. तर या मॅरेथॉनमध्ये 3 प्रकारांमध्ये ही मॅरेथॉनचे आयोजित करण्यात आले होते. 21 किलोमीटर, 11 किलोमीटर आणि 5 किलोमीटर या 3 गटांमध्ये ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली असून या मॅरेथॉन स्पर्धेकरिता भारतातील 17 राज्यातील खेळाडू सहभागी झाले होते. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जवळपास 3000 खेळाडूंनी सहभाग नोंदवून घेतला होता. आयोजित करून मोठ्या शारीरिक सुदृढतेकरिता व्यायामाची गरज असते, त्यासाठी नियमित व्यायामाचे सह धावणे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आज गोंदिया जिल्ह्यामध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोंदियामध्ये फर्स्ट टाइम वर्षा मॅरेथॉन करण्यात आला आहे आणि आम्हाला हा सौभाग्य मिळाला की आज जसं नाव तसंच आज पावसाने सुद्धा आम्हाला खूप साथ दिली. आज आपल्याला पूर्ण भारतातील ज्या आसाम, मेघालय, दिल्ली आहेत, कोल्हापूर आहे, हे लांब लांब ठिकाणातून खूप प्रतिस्पर्धी आलेले आहेत. त्यांची राहणे वगैरेची आम्ही सोय केलेली आहे आणि छान आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे. गोंदिया शहरामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या ठिकाणी भारतातून 17 राज्यातून स्पर्धक आले होते. 21 किलोमीटर, 11 किलोमीटर, 5 किलोमीटर या प्रकारे त्या स्पर्धा घेण्यात आल्या आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद पण मिळाला. असाच आयोजकांना पुढच्या वर्षासाठी परत आम्ही शुभेच्छा देतो आणि ही गोंदिया शहरासाठी आणि पूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे की इतक्या 17 राज्यातून इथं स्पर्धक आले आणि आयोजकांनी ही स्पर्धा यशस्वी करून पण दाखवली. मेरी उम्र फिलहाल 82 साल की है और खेलकूद की कोई उम्र नहीं होती है. 82 और जैसे 41 किलोमीटर दौड़ सकते हैं, 42 किलोमीटर दौड़ सकते हैं, 21 किलोमीटर दौड़ सकते हैं. एक आदमी के पास में एक हिम्मत होनी चाहिए, जिसको कहते हैं दम, खम और हिम्मत. जिसके पास दम, खम में हिम्मत रहेगी वो कभी भी दौड़ सकता है. खेलकूद की कोई उम्र नहीं होती है. और ये आज दौड़ देखने के बाद मुझे बड़ी खुशी हुई, इतनी खुशी हुई कि जिसका हाथ नहीं. मैं तो कहता हूँ ये ऐसी दौड़ अगर हमेशा होते रहे तो यहाँ के बच्चे, बड़े, जवान हर लोग तैयार हमेशा बने रहेंगे. अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. नांदगाव पेठ टोल नाकाजवळील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ हा अपघात झाला. शिवशाही बस नागपूरवरून अकोला येथे जात होती. बस समोर गाय आल्याने हा अपघात झाला आहे. बसमध्ये 30 ते 35 प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर इतर प्रवासी किरकोळ जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माझं नाव दिनेश प्रल्हाद विरगट आहे. वय 45 वर्ष आहे. मी नागपूरहून अकोल्याकडे येत होतो. माझी गाडी व्यवस्थित होती आणि सुरळीत चालू होती. अचानक गाय विरुद्ध दिशेने आली. तिला मी वाचवायचा खूप प्रयत्न केला. शेवटी ती अचानक आताना माझ्या बसला धडकली आणि माझी 35 प्रवासी होते. प्रवाशांना विचारू शकता की बाबा ड्रायव्हरची गाडी कंट्रोलमध्ये होती, पण ती अचानक गाय आडवी आल्यामुळे एकदम तर हे होऊ शकत नाही, त्याच्यामुळे घडला.
टाईम किती वाजता होता रे? 9:30ची घटना, 9:15ची घटना. मला वाटतं 15-16 जणांना मार आहे, किरकोळ मार आहे. मृत्यू 1 जण, 2 जण. वीणा संतोष बनसोड. मी नागपूरवरून अकोल्याला जात होती शिवशाहीमध्ये आणि एकाच आम्ही बसलेलोच होतो. एकदम गाडी हलली तर आम्हाला पण माहीत नाही पडलं की काय झालं पण नेमकं. एकदम आम्ही खाली पडलो, म्हणजे दुसऱ्याचे आमच्या अंगावर पण लोक पडले. माझा मुलगा तिकडे पडला आहे, आमचे चष्मे पण गेले, मोबाईल पण गेले, सगळं आमचं इकडे बॅग पण हे झालं. मग आम्ही कसं तरी निघालो, एकमेकाच्या सहाऱ्यानं बाहेर आलो. तर आम्हाला घबराट वाटत होती. गाय आली मधात. मग आम्हाला नंतर माहीत पडलं की गायला वाचण्यासाठी कंडक्टरनं गाडी अशी म्हणजे थोडीशी व्यवस्थित केली तर त्यांचा टोल गेला आणि गाडी पलटली. भरून होती आणि आम्ही मधल्या सीटवर होतो. आशा खडसे नाव आहे माझं. मी नागपूरहून अमरावतीला येत होती. तर मधात शिवशाही बस होती. मध्ये गाय आल्यामुळे बस तिथे पलटी झाली. त्यात खूप लोक असे जखमी झालेले आहेत. नुकसान म्हणजे दोघं जण वारले. त्यात भरपूर लोक होते, खूप लोकांना लागलं, खूप जखमा झालेले आहे. गाड़ी स्पीड में थी क्या? नाही, गाडी स्पीड में नाही थी. स्पीडमध्ये नव्हतं म्हणून खूप लोकांना असं लागलं नाही. स्पीडमध्ये असती तर चांगलं 2-3 हे झाले असतं बस. आज मुंबई येथे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वप्रथम ते म्हणाले की मोदी जळगाव दौऱ्यावर भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आले आहेत. युक्रेन, पोलंड, रशिया तिकडे देखील भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला गेले होते. जळगावला देखील त्याच कामासाठी आले आहेत. निमित्त आहे की लखपती दीदी ज्या देशात लाखो बेरोजगार आहेत त्यांना देखील लखपती करण्याची गरज आहे. तसेच महिलांना पैसे दिले जातात आणि मुख्यमंत्री विचारत आहेत की पैसे मिळाले ना, ही काय पद्धत झाली का मुख्यमंत्र्यांची, असा प्रश्न त्यांनी केला आहे. तर तिथेच खालून कोणीतरी महिलेने उत्तर दिले की पैसा का हा सरकारच्या बापाचा आहे का. आणि त्या जळगावात प्रधानमंत्री आहेत. त्या जळगावात 15 दिवसात 4 जणांवर अत्याचार झाला. कोणीतरी जाऊन सांगा प्रधानमंत्री यांना की पहिले तुम्ही आमच्या दीदींना सुरक्षा द्या. त्याचबरोबर महाविकास आघाडी बैठकवर ते म्हणाले की काल महाविकास आघाडीच्या जागा वाटप संदर्भात 3 प्रमुख पक्षांची बैठक पार पडली. याबरोबर अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ऐकूयात ते अधिक काय बोलले. प्रधानमंत्री मोदीजी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आलेले आहेत. ते युक्रेन, पोलंड, रशिया येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचारालाच गेले होते त्यांच्या. आणि आता जळगावलाही त्याच कामासाठी आलेले आहेत. निमित्त आहे लखपती दीदी. या देशामध्ये लाखो तरुण बेरोजगार आहेत, त्यांनाही लखपती करण्याची गरज आहे. महिलांना पैसे दिले जात आहेत आणि मुख्यमंत्री विचारत आहेत पैसे मिळाले ना, देखा ना आपने, पैसा मिल गया ना. ही का पद्धत झाली मुख्यमंत्र्याची? खालून कोणीतरी आवाज दिलाय का महिलेने? सरकारच्या बापाचे पैसे आहेत का? जनतेचे पैसे आहेत, तुमच्या त्या मिंदे गटाच्या बापाचे पैसे नाही आहेत, असं खालून एक महिलेने आवाज दिला. बघा, ऐकायला येतो आहे. एक महिला ने कहा नीचे से, जब पूछा पैसा मिल गया ना, तो बोला कि किसी के बाप का पैसा है क्या? ये जनता का पैसा है, लखपति दीदी का पैसा जनता का है. अब प्रधानमंत्री आ रहे हैं. बात ऐसी है, महाराष्ट्र में एक आंदोलन चल रहा है महिलाओं की सुरक्षा के लिए. ये जो सब हमारी बहनें हैं, दीदी, उनकी सुरक्षा के लिए, उस बारे में तो प्रधानमंत्री ने अब तक एक लफ्ज़ अपने मुंह से नहीं काढ़ा नहीं. तो अभी लखपति दीदी बनाएंगे. जहाँ जळगाव में आ रहे हैं प्रधानमंत्री जी, वहाँ 15 दिन में 4 महिलाओं के ऊपर अत्याचार हुए. 2 बच्ची है, एक दिव्यांग है. कोई जाकर बताइए प्रधानमंत्री जी को. अगर वहाँ मुख्यमंत्री और डिप्टी सीएम हो गए, गृह मंत्री, तो बताइए इसी जळगाव में 15 दिन में 4 नाबालिग लड़कियों के ऊपर अत्याचार हुआ है. प्रधानमंत्री जी, आप किसको लखपति बनाने जा रहे हो? पहले हमें हमारी दीदियों को सुरक्षा दीजिए.
उस बारे में पूरे देश में बात नहीं हो रही है। बस प्रधानमंत्री आएंगे, अब दूसरी जगह पर जाएंगे, घूमते रहेंगे और हमारी दीदी न्याय के लिए घूमते रहेंगे, इस पुलिस स्टेशन से उस पुलिस स्टेशन। पुलिस स्टेशन वाले उनकी एफआईआर नहीं लेंगे, फिर जनता आंदोलन करेंगी, फिर कोई कोर्ट में जाएगा और आंदोलन के ऊपर बंदी लगाएंगे। ये चल रहा है हमारे देश में। बोलिए। बीजेपी का ये कहना है कि महाविकास आघाड़ी जो है उसमें कहीं ना कहीं फूट और दरार पैदा होगी, क्योंकि सीएम के पद को लेकर तीनों पार्टियां जो है अपनी ओर से उम्मीदवार जारी कर रही है। देखिए, वो आपने सोचा, सही में महाविकास आघाड़ी वो अपनी बात, अपनी पार्टी, अपना गठबंधन टूटा फूटा, हाँ, मोड़ तोड़ तांबा पित्तल, वो गठबंधन उनका जो है ना, मोड़ तोड़ तांबा पित्तल, उनके बारे में सोचिए। महाविकास आघाड़ी के गठबंधन में किसी भी पद को लेकर कोई मतभेद, कोई दरार नहीं है। कल हमारे एक पहली बैठक हो गई सीट शेयरिंग के ऊपर, जहां मुंबई की सीटों के बारे में हमने तीनों पार्टियों ने चर्चा की और लगभग सहमति से 99% सीटों पर हमारी सहमति हो गई है। मुंबई की लिस्ट में कहूँगा, मुंबई की सीट से। तो ये महायुति वाले को बोले, आप आपकी बात करिए, हमारी बात मत करिए। ना मुख्यमंत्री पद के ऊपर हमारे यहाँ कोई मतभेद है, ना और किसी पद के ऊपर, ना सीट शेयरिंग के ऊपर। क्या कुछ आंकड़े डिसाइड हुए हैं? हो जाएंगे, सब ठीक ठाक हो जाएगा। महाविकास आघाडी सरकार बना रही है, बस। मुंबईत 30 ते 22 जागा मिळणार असं ठाकरेंना मोठा म्हणून त्याच्याकडे बघितलं। बघा, कोण काय आमचे सहकारी सांगतायत त्याच्याविषयी मी आता काहीच बोलणार नाही। काल आमची एक नक्कीच महाविकास आघाडीची मुंबई संदर्भात, जागा वाटपासंदर्भात 3 प्रमुख पक्षांची बैठक नक्की काल पार पडली। 3ही पक्षाचे प्रमुख तिथे उपस्थित होते आणि अगदी सुरळीत चर्चा झाली आणि जवळजवळ 99% जागांवरती आमची सहमती झाली। मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे, इथे कायम शिवसेनेचं आणि मराठी माणसाचं वर्चस्व राहिलेलं आहे। त्याच्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागा वाटप होईल, कारण ही मुंबई तोडण्याची, लसके तोडण्याचे, लुटण्याचे जे कारस्थान दिल्लीतून सुरू आहे, त्याला शह देण्यासाठी मुंबई पुन्हा एकदा आमच्या ताब्यात असणं सगळ्यांच्या गरजेचं आहे। आणि त्या पद्धतीनंच हे जागा वाटप आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून करतो आहोत आणि महाविकास आघाडी म्हणूनच ही लढाई होईल। त्याच्यामुळे कोणाला जर काय पोटामध्ये दुखत असेल त्यांनी त्याच्या दुखण्यावरती औषध घ्यावं। विदर्भात काँग्रेसची ताकद मजबूत आहे, त्यामुळे विदर्भात काँग्रेसला जास्त सीटा देऊ शकतात, मुंबईमध्ये काही प्रमाणात देऊ शकतात का, तर त्यांचं वर्चस्व जास्त असं कोण सांगताय? असं एक मागे देखील करून आला होता। नाही, येऊ द्या। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत समतोल पद्धतीनं जागा वाटप होईल आणि ते बंद दाराआडच होईल। त्या संदर्भात कोणीही बाहेर येऊन काही सांगणार नाही आणि मीही सांगणार नाही। काल मुंबईचा विषय जवळजवळ संपत आलेला आहे आणि आता 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू होईल। हां, शिंदेच्या नेतृत्वात हंडी फोडणार असे मातृश्रीच्या बाहेर बॅनर लावण्यात आलेले आहेत शिंदे गटाकडून। हो, त्यांची हंडी फुटणारच आहे, ती लटकणार आहेत वर। हंडी फोडता फोडता शेवटच्या थराला काय त्यांना जाता येणार नाही, त्याच्यामुळे ते असे असतात ना लटकत, आणि मग खाली पडतात। त्यांचा थर कोसळायला सुरुवात झालेली आहे आणि हे हंडीवाले वर लटकणार आहेत, पहा तुम्ही। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतील शिक्षक, तलाठी, आरोग्य, ग्रामसेवक यांसह अनेक संघटनांनी आज सरकारचं लक्ष वेधण्यासाठी थाळीनाद आंदोलन करण्यात आले। यामध्ये महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या।
राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं जुनी पेन्शन द्यावी, तमाम राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी या सर्वांना जुनी पेन्शन द्यावी ही एकमेव मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी पेन्शन क्रांती फाळीनाद आंदोलन करत आहोत. आपण पाहत आहात कर्मचाऱ्यांचा उत्साह. जिल्ह्यातल्या सर्व विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. वसमत असू द्या, कळमनुरी असू द्या, हिंगोली असू द्या, शंभा असू द्या, औंढा असू द्या किंवा सर्व विभाग मग ते कोणताही कर्मचारी असो तर सर्व कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांची एकमुखानं एकच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे. कारण जुनी पेन्शन ही आमच्यासाठी आता खूप महत्वाची ठरली आहे. आमदारांना 5 वर्ष झाल्याच्या नंतर जुनी पेन्शन मिळते, परंतु तोच न्याय मात्र 25-30 वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. तोच न्याय मात्र 25-30 वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. ही खूप खेदजनक बाब आहे. म्हणूनच आज एकमेकानं सर्व कर्मचारी ही मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करा. नवीन कोणतीही योजना आम्ही स्वीकारणार नाही. आम्हाला जशा तशी 1982 ची जुनी पेन्शन योजना पाहिजे आणि त्यासाठी आज भर पावसामध्ये हा आक्रोश कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी चालू आहे. सर्व कर्मचारी भर पावसामध्ये आज या ठिकाणी उभे आहेत. पाऊस आला तरी हटायला तयार नाही, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला जुनी पेन्शन जशा तशी हवी आहे. विनंती आहे, आमच्या सतत आंदोलन होत आहेत, मोर्चे होत आहेत, पण सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचत नाही. त्यांना आवाज आमचा ऐकू जावा. निदान थाळींचा आवाज तरी मोठा होता आमच्यापेक्षा, म्हणून आम्ही थाळ्या वाजवून आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक वर्षापासून आमचे आंदोलन सुरू आहेत. आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी, तर आम्हाला सरकार सतत तोंडाला पानं पुसल्यासारखं आता लागू होईल तेव्हा लागू होईल म्हणून NPS मध्ये सुरू केलं. त्याचा परत तुम्ही PF मध्ये करा म्हणून सांगितलं, PPF झालं. अनेक योजना सरकारने सांगितल्या, पण त्या सगळ्या आमच्या अधांतरी आहेत आणि सतत आमचं सरकार विश्वासघात करत आहे. म्हणून आम्ही सरकारला, एक मायबाप सरकारला विनंती करतो की आमच्या सर्व नवीन जे काही आहेत योजनेमध्ये लागलेले त्या सर्व नवीन बांधवांना 2006 पासूनची पेन्शन तुम्ही बंद केलेली आहे. सर्व सहकारी सोबतचे काम करतात त्यांना पेन्शन आहे, आम्हाला का नाही? आमचा हा हक्क आहे आणि तो हक्क आम्हाला मिळावा आणि आमची म्हातारपणाची काठी तुम्ही आम्हाला द्यावी. जशी लाडकी बहीण योजना लागू केली तशीच लाडकी पेन्शन योजना लागू करावी ही मायबाप सरकारला विनंती आहे. जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रमाच्या शुभारंभानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी थोडक्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की कार्यक्रमाची तयारी ही जोरदार झालेली आहे. जोराच्या आणि सततच्या पावसामुळे कार्यक्रमाच्या व्यवस्थापनामध्ये थोडी अडचण झाली, पण तरीही कुठेच महिलांचा उत्साह कमी पडला नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी आपली उपस्थिती दिली आहे. तसेच त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगितली आहे. नाही, विधानसभेसाठी म्हणूनच नाही, पण देशभरामध्ये मोदीजी अशा सभा घेत आहेत, प्रत्येक राज्यामध्ये सभा घेत आहेत. पण त्याचा शुभारंभ हा महाराष्ट्रापासून झालेला आहे. कारण आपल्या राज्यामध्ये जवळपास 16 लाख लखपती दिदी आहेत. देशामध्ये सगळ्यात जास्त चांगलं काम बचत गटाचं हे आपल्या राज्यामध्ये आहे. 16 लाखाच्या वर आमच्या लखपती दिदी झाले आहेत. लखपती म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून काम करून त्यांनी त्यांचं उत्पन्न लाखामध्ये केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राला या ठिकाणी प्रायोरिटी दिलेली आहे. निवडणुकीचा आणि मला वाटतं या कार्यक्रमाचा काही तसा संबंध नाही. वेळ झाली आहे, इथेच थांबायची मी आकांक्षा. आता रजा घेते. बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है. अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर. सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार. बनारसी शालू, कांजीवरम, डिजाइनर साड़ी, पार्टी वेयर साड़ी, प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध. सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे. इस अवसर का लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें. सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफस्टाइल. हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी, नागपुर. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की. बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर. जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर. ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी
आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाएं, जल्दी करें। हमारा पता श्री हरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747।